नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज आपण पाहणार आहोत की देवघरामध्ये पाळावयाचे 16 नियम, जे की महत्त्वाचे आहेत. आपल्याला माहीत असणे खूप आवश्यक आहे. आपण देवांची केलेली पूजा आणि सेवा यांची फळ आपल्याला भेटत नाही, कारण आपल्याकडून कळत न कळत देवघराबाबत किंवा देवांबाबत काही चुका घडत असतात. आपण आपल्या घरामध्ये सर्व वस्तू कशा नीटनेटक्या आणि व्यवस्थित ठेवतो, तसेच देवघर देखील देवांचे घर आहे. मग त्या बाबतीत आपण काळजी घेणे गरजेचे आहे ना. आपण देवघरामध्ये कोणकोणते देव असले पाहिजे आणि ते कसे ठेवावे याबद्दल माहीत असणे आवश्यक आहे. देवघर हे आपल्या घरातील महत्त्वाचा भाग आहे. ज्या घरामध्ये देवघर नाही त्या घराला घरपण नाही, त्या घराला शोभा येत नाही. बाहेर जाऊन किती देवदेव करा, देवपूजा करा, पण जर तुमच्या घरातच तुमच्या देवांना जागा नसेल तर तुमची भक्ती कशी सार्थकी लागेल. म्हणून आपल्या घरात छोटेसे का होईना देवघर पाहिजे. घरामध्ये देवघर असल्यामुळे आपल्या घरातील वातावरण एकदम प्रसन्न आणि उत्साहित राहते. पण आजच्या या व्हिडिओमध्ये देवघराबाबत आपण काही नियम पाहणार आहोत. ते नियम कसे पाळावेत हे देखील आपण पाहणार आहोत. पण पुढे जाण्याआधी व्हिडिओला तुम्ही एक लाईक अवश्य करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवश्य लिहा. स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींचरणी प्रार्थना. नंबर 1 म्हणजे देवघरामध्ये भिंतीला किंवा आपण जे लाकडी पाट वापरतो त्यांना लाल रंग किंवा केशरी रंग असावा. देवघर नेहमी स्वच्छ आणि प्रसन्न ठेवायचे आहे. देवघरामध्ये धूळ साचता कामा नये. नंबर 3 म्हणजे आपल्या देवघरामध्ये कोणत्याही देवाची एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा आपण फोटो ठेवू नका. नंबर 4 म्हणजे आपल्या घरातील देवघरामध्ये उजव्या सोंडेचा गणपती ठेवू नका, कारण उजव्या सोंडेच्या गणपतीचे शास्त्र खूप कठीण असते आणि त्यांची पूजा देखील खूप कठीण असते. ते जर आपल्याकडून व्यवस्थित पाळले गेले नाही तर आपल्याला दोष लागू शकतो. म्हणून आपल्या देवघरामध्ये नेहमी डाव्या सोंडेचाच गणपती अवश्य ठेवा. नंबर 5 म्हणजे देवघरामध्ये नंदी नागासहित एकत्र महादेवांची पिंड ठेवू नका, कारण आपण जेव्हा महादेवांच्या पिंडीवर अभिषेक करतो तेव्हा त्या अभिषेकाचे पाणी नंदींवर पडते व नंदी हा महादेवांचा शिष्य आहे. ते पाणी नंदीवर पडल्यामुळे त्यांचा कोप होतो आणि त्यामुळे आपल्यावर संकटे उद्भवू शकतात. आपल्याला आपली कुलदेवता आणि कुलदैवत माहीत असणे गरजेचे आहे. जर आपल्याला कुलदैवत माहिती नसेल तर आपल्याला विविध संकटांना तोंड द्यावे लागते. आपल्या घरामध्ये म्हणजेच आपल्या देवघरामध्ये आपल्या कुलदेवतांचा एक फोटो किंवा एक मूर्ती असणे आवश्यक आहे. बंगलेल्या किंवा तुटलेल्या किंवा मोडलेल्या मूर्ती किंवा देवांचे फोटो देवघरामध्ये किंवा पूजेमध्ये वापरू नका. देवांच्या मूर्तीची तोंडे किंवा फोटोंची तोंडे दक्षिणेकडे करून ठेवायची नसतात, त्यामुळे ही खबरदारी अवश्य घ्या. तर नंबर 7 म्हणजे आपण देवाला जी फुले वाहतो म्हणजे जे निर्माल्य बनते ते पुन्हा वापरात आणायचे नसते. ते वाहत्या पाण्यामध्ये म्हणजेच नदीत प्रवाहित करायचे असते. देवघरातील शाळीग्रामवर अक्षदा वाहायच्या नसतात. ओले कपडे घालून म्हणजेच ओल्या वस्त्राने देवपूजा करायची नसते. देवांना एका हाताने कधीच नमस्कार करायचा नसतो. नंबर 9 आपण देवघरामध्ये जे समय लावतो व निरंजन लावतो त्यामध्ये तेल आणि तूप एकत्र घालू नये. तेलाचा दिवा वेगळा आणि तुपाचा दिवा वेगळा अवश्य लावा. नंबर 10 समईच्या ज्योतीवर निरंजन किंवा दुसरा कोणताही दिवा तुम्ही अजिबात पेटवू नका. नंबर 11 म्हणजे समईमध्ये 3 वाती लावायच्या नसतात. एकतर 3 वाती लावायच्या किंवा एकच वात लावली तरी चालते. देवांना नमस्कार करताना आपल्या डोक्यातील टोपी काढून नमस्कार करावा. देवापुढे नतमस्तक व्हायचे असते, पण आपण त्यांना शरण गेलेलो असतो, म्हणून डोक्यावरील टोपी देवाला नमस्कार करताना अवश्य काढा. आपण देवघरात किंवा मंदिरात जी स्तोत्रे किंवा मंत्र म्हणतो ती मोठ्या आवाजात म्हणायची, परंतु जप करताना देवांचे नामस्मरण करत असतो, म्हणून ते शांततेत केलेलेच कधीही चांगले. देवांना आपण जेव्हा गंध लावतो तो गंध करंगळी शेजारील बोटाने म्हणजेच अनामिका या बोटाने लावायचा आहे आणि आपल्या पितरांना म्हणजेच पूर्वजांना अंगठ्या शेजारील बोटाने गंध लावावा. स्वतः मधल्या बोटाने गंध लावावा व इतरांना अंगठ्याने गंध लावावा. नंबर 15
नैवेद्याच्या पानात किंवा ताटामध्ये मीठ वाढवू नका. त्याचप्रमाणे कांदा, लसूण, लिंबू देखील वाढवू नका, कारण हे सर्व पदार्थ तामसी आहेत. तामसी पदार्थ देवांना चालत नाही. मारुती हा ब्रह्मचारी आहे, त्यामुळे त्यांची मूर्ती देवघरात ठेवायची नसते. त्यांची मूर्ती जर देवघरात ठेवली तर घरातील तिसऱ्या पिढीचा वंश खंडित होण्याची शक्यता असते. म्हणून मारुतीची मूर्ती देवघरामध्ये ठेवू नका. कोणी भेट म्हणून दिलेले देव किंवा देवांचे फोटो सापडलेले देव, तसेच बुडीत घराण्यातून आलेले देव आपल्या देवघरात ठेवू नका, कारण आपण त्या देवांची जी काही सेवा किंवा पूजा करतो ती आपल्याला लागू पडत नाही. ती सर्व सेवा ज्यांचे देव आहेत त्यांना लागू पडते. अशा प्रकारे देवघरामध्ये पाळायचे महत्त्वाचे नियम आपल्या देवघराच्या बाबतीत पाळायचे आहेत. असे काही नियम पाळल्याने आपल्या देवघरामध्ये प्रसन्न वाटते आणि आपल्या घरामध्ये देखील शांतता राहते. आपल्या घरातील लोक नेहमी आनंदी राहतात. घरात नेहमी देवांचा आशीर्वाद असतो. आपल्या घरामध्ये देवांचा वास असतो. देव आपल्या घरामध्ये वावरत असतात. त्यामुळे त्यांचे घर देखील आपण नेहमी सुंदर आणि सुशोभित ठेवले पाहिजे.